नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्सेलमध्ये तुम्ही ॲडिशन कशा प्रकारे करू शकता, म्हणजे संख्यांची बेरीज कशा प्रकारे करू शकता. चला तर मग बघूया. एक्सेलमध्ये ॲडिशन करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत, पण त्याच्यातली सोपी पद्धत म्हणजे फॉर्म्युलाचा यूज करून बेरीज करणे, ॲडिशन करणे. कारण आपण फॉर्म्युला नंतर पुढं खाली ड्रॅग पण करू शकतो, म्हणजे पेस्ट होतो तो फॉर्म्युला. त्याच्यामुळं फॉर्म्युलाची पद्धत सोपी आहे. तर चला तर मग बघूया. आता इथे आपल्याला दिसतंय बघा, ए कॉलम मध्ये काय संख्या आहेत आणि बी कॉलम मध्ये काय संख्या आहेत. तर या दोन्हीची बेरीज आपल्याला करायची या सी कॉलम मध्ये, जिथं ए प्लस बी असं टायटल दिलेलं आहे, हेडर दिलेलं आहे. तर आपल्याला बेरीज करायची. त्यासाठी आपण काय करणार, सेल सिलेक्ट केलेली आहे सी कॉलम मध्ये आणि त्याच्यानंतर ती इज इक्वल टू प्रेस करायचं. इज इक्वल टू कशामुळे प्रेस करायचं आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं. कारण आपल्याला जर कुठलाही फॉर्म्युला टाकायचा असेल तर एक्सेलला कळावं, त्यासाठी आपल्याला प्रेस करायचं असते इज इक्वल टू. इज इक्वल टू प्रेस केल्याच्या नंतर एक्सेलला समजतं की आता हे फॉर्म्युला टाकणार आहे. त्याच्यानंतर ती इज इक्वल टू प्रेस केल्याच्या नंतर ती आपल्याला ए कॉलम मधील एक नंबर सिलेक्ट करायचा आहे, सेल सिलेक्ट केलेली. त्याच्यानंतर ती प्लस साईन टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर ती बी कॉलम मधला सेल सिलेक्ट करायची दुसरी. आणि हे बघा तुम्ही, हे फॉर्म्युला तयार झाला आपला. आणि त्याच्यानंतर आपल्याला एंटर प्रेस करायचं. एंटर प्रेस केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता बेरीज आलेली आहे, ॲडिशन आलेलं आहे. आता त्याच्यानंतर ह्यालाच आता आपल्याला इथं ग्रीन कलरचा डॉट दिसते, आपल्याला खाली पेस्ट करायचा हाच फॉर्म्युला, कारण आपण परत परत टाकत थोडीच बसणार आहे हा फॉर्म्युला. तर मग आपण काय करणार, याला दाबून धरणार, लेफ्ट क्लिक करणार, दाबून धरणार आणि खाली ड्रॅग करणार. खाली ड्रॅग केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता खालच्या पण संख्यांची बेरीज ऑटोमॅटिक आलेली आहे, म्हणजे हा फॉर्म्युला खाली पण पेस्ट झालेला आहे. तर या पद्धतीचा वापर करून तुम्ही एक्सेलमध्ये ॲडिशन करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.